हॅलो, नमस्कार. नमस्कार. मी बसवराज मसुते, तामलवाडी. आज दिनांक 15/7/2021 रोजी श्री कय्यूम पटेल तामलवाडी यांच्या शेतामध्ये उडीद या पिकामध्ये त्यांच्या या उडीद पिकाची, हा निर्मल कंपनीचा उडीद आहे, तर याच्यासाठी त्यांनी काय केलंय हे प्रत्यक्ष त्यांच्या तोंडून ऐकूया. नाव सांगा तुमचं. कय्यूम अब्बास पटेल. जोरात बोला. कय्यूम अब्बास पटेल. बर. गाव तामलवाडी, हा. तालुका तुळजापूर, बर. जिल्हा उस्मानाबाद. या उडदाला तुम्ही काय काय केलंय ट्रीटमेंट? ट्रीटमेंट पेरताना एसटी लावलेला आहे. आता 1 महिना 1 दिवस झालेला आहे. बर. तरी आता गुडघ्याला उडीद लागायला आलाय. हा, गुडघ्याला जवळपास उडीद आहे तुमच्या. आणि सगळीकडे सारखा जवळपास उडीद हा बसलेला आहे. उडीद किती एकर पेरलाय? उडीद 4-5 एकर आहे की सर. 5 एकर उडीद आहे. आणि सोयाबीन? सोयाबीन 14 एकर सोयाबीन. या सगळ्याला तुम्ही सीड ट्रीटमेंट केलेली आहे. एसटी औषधाची, ग्रीन प्लॅनेट कंपनीचं एसटी औषधाची सीड ट्रीटमेंट केलेली आहे. त्यामुळं हे जी पानं वगैरे आहेत सगळी निरोगी आहेत आणि एवढे मोठ्याले खायच्या पानासारखी पानं झालेली आहेत. ही प्रत्यक्ष पहा या व्हिडिओ शूटिंग मधून. तर अशा पद्धतीनं बीज प्रक्रिया केल्यामुळं काय फायदा होता, तर शेतकऱ्याला त्याच्यापासून काय फायदा आहे हे तुम्हाला प्रत्यक्ष, तर प्रत्येक हंगामामध्ये, खरीप हंगाम असो रब्बी हंगाम असो, तर बीज प्रक्रिया करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यामुळं तूट होत नाही. तूट हा शेतकऱ्याचा मोठा शत्रू आहे. त्यासाठी कुठलेही आपल्या शेतामध्ये पेरणी करत असताना एसटी या औषधाची बीज प्रक्रिया केली पाहिजे. आणि ग्रीन प्लॅनेट बायो इंटरनॅशनल भारत सरकार आपेडा मान्यताप्राप्त कंपनीची औषधाची आज फवारणी यांच्या शेतामध्ये होणार आहे. तर फवारणीनंतर परत याची एकदा शूटिंग मी करणार आहे, आपल्याला ती पण पाहायला मिळेल. तर फक्त बीज प्रक्रियावरून हा 1 महिन्यामध्ये उडीद हे गुडघ्यापर्यंत हे पीक आलेलं आहे. एवढं जोमदार पीक आणि सतत पाऊस बारीक मोठा चालू आहे. तुम्ही याबरोबर अजून कुठल्या कुठल्या पिकाला वापरले ग्रीन प्लॅनेट कंपनीची औषधं? समजायलाच वापरले, तुरीला वापरले, बर, सोयाबीन, उडीद, अजून म्हणलं तर ज्वारी, कांद्याला पण वापरलं? बी टाकताना त्याला वापरले मी. बर. किती वर्षापासून वापरता तुम्ही? 4 वर्ष. 4 वर्ष. बर. 4 वर्षापासून तुम्ही ग्रीन प्लॅनेटची औषधं वापरता आणि उत्पादनामध्ये तुम्हाला 100% वाढ झालेली आहे.